असे लवकर जसे असावे तसे या दोघांची जोडी. टाळ्या कमी पडते का? पण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या. त्यांच्या या संसाराच्या प्रवासात एक वेगळं वळण येऊन थांबलेलं आहे आणि या वळणावर आणखीन एक पाहुणा त्यांच्यामध्ये सहभागी होणार आहे. काय केलं? फसलो ना. बोलले होते तुम्ही की ऑन द स्पॉट विचारणार. म्हणजे मी म्हटलं ना त्याला ऑन द स्पॉट विचार. चला, खूप आनंद वाटला होता. काय करावं असं वाटलं तुला त्यावेळेला? फिरायला जायचं ना, नाही फिरून घेऊया. फिरायला मिळणार. ठीक आहे. खरंच ज्यावेळेला एखादी स्त्री सांगते आपल्या नवऱ्याला की मी आई होणार, तुम्ही बाबा होणार, तो क्षण अगदी म्हणजे हृदयाच्या एका कोपऱ्यात कैद करून ठेवावा आणि अलगद कधीतरी ती कुपी उघडावी आणि अत्तरासारखा तिचा सुगंध दरवळावा, अशा ह्या गोड आठवणी असतात. आणि त्या गोड आठवणी आपण एक एक करून अशाच साठवत जायच्या असतात, नाही का? आणि हा तुमच्या जीवनातला एक अनमोल क्षण. म्हणजे आपण असं म्हणतो की मोजता न येणारं प्रेम आणि व्यापता न येणारं अस्तित्व म्हणजे मातृत्व. आणि या मातृत्वाची चाहूल जेव्हा लागते त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या स्त्रीच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळतं. आणि ती स्त्री स्त्री न राहता आई होणार असते. ती जी आईपणाची चाहूल असते ती जगातील सर्वात सुखद अशी गोष्ट असते जी आत्ता तुम्ही दोघं अनुभवताय, बरोबर आहे की नाही? आणि त्यांच्या या आनंदाच्या सोहळ्यात पाहता पाहता या गोष्टीला 7 महिने झाले आणि आज खऱ्या अर्थाने तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय. म्हणजे डोहाळ या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल. हा शब्द जो आलेला आहे तो दोहोत या शब्दावरून आलेला आहे. आता दोहोत म्हणजे काय? तर दोहोत म्हणजे अशी व्यक्ती की जिच्या शरीरामध्ये 2 हृदय वास करतात आणि 2 हृदय वास करणारी एकच व्यक्ती असते आणि ती म्हणजे आई. होणारी गर्भधारिणी आई जिच्या पोटात बाळ वाढत असतं. एक स्वतःचं हृदय आणि एक बाळाचं हृदय, अशा 2 हृदयांना घेऊन ती स्त्री 9 महिने काढत असते आणि म्हणून त्या स्त्रीला दोहोत स्त्री असं म्हणतात. आणि या दोहोत स्त्रीच्या शरीरात असलेले 2 हृदय की ज्यांना वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते, वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्याची सुद्धा घरच्यांना हौस असते आणि म्हणून त्या कार्यक्रमाला आपण डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असं म्हणतो. त्या स्त्रीला डोहाळे लागलेत असं आपण म्हणत असतो. म्हणजे आता तुझ्या शरीरात 2 हृदय वास करतात, बरोबर ना? अर्थात त्या हृदयाबरोबर आम्हीचं हृदय सुद्धा धडकत आहे, कारण त्याला त्याच्या हृदयाबरोबर ह्या 2 हृदयांची सुद्धा तितकीच काळजी आहे, नक्कीच. आणि म्हणून तो स्वतःपेक्षाही जास्त काळजी या 2 हृदयांची घेत आहे. क्या करे? आ जाइए, आ जाइए, हम मिलके हंसेंगे यार, आ जाइए, हम मिलके हंसेंगे. ये आपकी जो बहू रानी है कैसी है? बेटी जैसी है या बहू जैसी है? बेटी है आपकी. बेटी, आपको बेटी नहीं है, 2 बेटे ही है. तो आपको सोनाली के रूप में बेटी मिल गई, सच्ची में. क्या बोलेंगे आपकी बहू के बारे में? कैसी है वो? बहुत अच्छी है, बहुत अच्छी है, बहुत अच्छी. और कुछ सब कुछ अच्छा, सब कुछ अच्छा. क्या बात है. तो घर में खाना बहू बनाती है आप बनाती हो? बनाती है, बहू भी बनाती है, हम भी बनाते हैं, दोनों मिलके बनाते हो. और आप जो भी बनाओगे अच्छा बिगड़ा हुआ कुछ भी वो बेचारे ये लोग खाते हैं, बराबर है ना? तो बेटे को किसका खाना ज्यादा अच्छा लगता है, आपका या उसके वाइफ के हाथ का? ये तो उसकी कसौटी है आखिरकार. तो वो आपकी तारीफ करता है कि सोनाली की तारीफ करता है? नहीं, हमारे बेटे को कुछ ऐसे कमी नहीं है, कुछ भी नहीं. दोनों प्यारे, मम्मी भी चाहिए और वाइफ भी चाहिए, दोनों प्यारे. पण आजीबाई असतात. या दोघांनी पण इकडे या. बर, आता त्यांना मी सोनाली विषयी विचारला, आता मी तुम्हाला तुमच्या जावयाविषयी विचारते. कसा आहे तुमचा लाडोबा जावई बापू अमित राजा? खरं पाहता जावई म्हणजे मला एक दुसरा मुलगाच आहे. जेवढं प्रेम मुलाने केलं तेवढंच प्रेम जावई करतो. त्यामुळे मी जावई म्हणतच नाही, माझा मुलगाच म्हणून त्यांच्याशी बोलत असतो. म्हणजे जावयाच्या रूपाने आमच्या म्हात्रे सरांना आणखीन एक मुलाची देणगी मिळालेली आहे आणि आपल्या या मुलाला जी मुलाची भेट त्यांना मिळाली त्यामुळे आमचे सर खूप खुश आहेत, नक्कीच. बरं सासूबाई, कसा आहे तुमचा जावई बापू? एकच शब्दात छान. येस ऑफकोर्स पाहिजेत ना. बर, दोघांपैकी पहिल्यांदा आय लव्ह यू कोण म्हणाल?
कोण म्हणाल? माहिती नसेल ना बऱ्याच जणांना आपल्याला या गोष्टी. सो माहिती पाहिजे बघा, त्यांना माहिती का काकी सासूला माहिती हवी आहे. कोण म्हणाल? यांचं हे चालू आहे, तू म्हणायचं की मी म्हणायचं चालू आहे, त्यांचं अजून डिस्कशन चालू आहे. अच्छा, आपण टॉस करूया. ओके, मीच म्हणालो. बरं, तू केव्हा भेटला सोनालीला पहिल्यांदा? आता नाही पाहिजे. आता तुमची स्टोरी सुरू झाली. आता सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना कळलंय की तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहात. स्वर्गातून ही जोडी बांधून आलेली आहे. त्यामुळे आता सिक्रेट शेअर करायला काहीच हरकत नाही, बरोबर की? ह्याला माहिती आहे सगळं. दुसरी मुलं बिघडतील, त्यांना परिणाम होऊन द्यायचा नाही. ओके, कारण तुमची ट्रू लव्ह स्टोरी आहे. काही असू दे, पण तू पहिल्यांदा सोनालीला आय लव्ह यू म्हणालास. तिने एका क्षणात तुला होकार दिला लगेच? मग तुला काहीतरी प्रयत्न करावे लागले का? 2 वर्ष. म्हणजे तुला येस मिळण्यासाठी 2 वर्ष वेटिंग पिरियड होता का 2 वर्षाचा? ओके, मग त्यावेळेला तुला पूर्ण विश्वास होता की ती तुला हो म्हणणार? क्या बात आहे. याला म्हणतात कॉन्फिडन्स, नाही का? स्वतःच्या प्रेमावर विश्वास होता की 2 वर्षानंतर सोनाली मला येस म्हणणार, आणि तू येस म्हणालीस त्याला. आणि त्यावेळेच्या येस तुला आता काय वाटतं तुमचं लग्न झाल्यानंतर, की मी जो त्याला होकार दिला तो माझा निर्णय कितपत योग्य? बेस्ट डिसिजन. येस, द बेस्ट डिसिजन ऑफ द लाईफ. आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डिसिजन होता की मी अमितला तिने होकार दिला आणि दोघांचं लग्न झालं. आणि आज आपण पाहतोय की त्यांच्या लग्नाला 1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि या 1.5 वर्षात त्यांच्या या संसाररूपी वेलीवर काही दिवसानंतर एक छोटंसं इवलंसं फूल उमलणार आहे. आणि त्याच्याच स्वागताची तयारी म्हणून ह्या डोहाळ जेवणाचा हा घाट आपण या ठिकाणी घातलेला आहे. आणि या आनंदात आपण सारे जण सहभागी झालेलो आहोत. वर्मा फॅमिलीच्या आनंदात, म्हात्रे कुटुंबियांच्या आनंदात आपण सहभागी झालोय. पुनश्च एक वार मी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि ओटभरणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आणखीन काही तुमचं सिक्रेट विचारायचं? बरं, पहिलं गिफ्ट तू काय दिलंस सोनालीला? पहिलं गिफ्ट फर्स्ट एव्हर, काही असू दे, अगदी गुलाबाचं फूल असलं तरी सुद्धा पहिलं गिफ्ट. हार्ट बनवून दिला होता. हार्ट बनवून दिलेला होता. तुझा नाही ना काढून दिलास? नाही, सेम तसाच होता. म्हणजे तुझ्या शरीरात जो हार्ट आहे त्याच आकाराचा, त्याच मापाचा बरोबर तिला बनव. हँडमेड, स्वतः बनवलास. म्हणजे आर्टिस्ट आहे माणूस, नाही का? काय क्या बात आहे. म्हणजे डेकोरेशन पण तुलाच करायला सांगायला पाहिजे ऍक्च्युली. फर्स्ट अँड लास्ट होते. आणि तो पहिल्यांदा हार्ट बनवून तोच लास्ट होता, बरोबर की? बरोबर, प्रश्नच नाही. एकच हार्ट होता, त्याने तो तुलाच दिला ना, मग पुन्हा कशासाठी बनवेल तो? आता दुसरा हार्ट बनवेल तो येणाऱ्या बाळासाठी, नक्कीच बनवणार. येस. आणि तू काय त्याला गिफ्ट दिलं होतं? फर्स्टच म्हणते. आता तुम्ही भरपूर दिले असेल एकमेकांना. मला पहिल्याच गिफ्टची महत्व आहे. ग्रीटिंग दिलं होतं, जपून ठेवलेस का? आहे काय त्याला प्रश्न पडला, नक्की ठेवलंय की नाही ठेवलं? आहे ग्रीटिंग. मग ते अगदी जीवापाड जपून ठेवावं लागतं नाही का? दाखवावं लागेल, होणाऱ्या बाळाला पण दाखवावं लागेल. हे मम्मीने दिलेलं पहिलं गिफ्ट, बरोबर की नाही? छान, मस्त. या दोघांची ही प्रेमाची जोडी अशीच राहू दे. आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या दोघांच्या सोबत आहेत. कायम अशीच हसत राहा, खेळत राहा. येणाऱ्या बाळाचं पण तितक्याच आनंदाने आपण सगळ्यांनी स्वागत करूया. आणि आता आहेत म्हणजे प्रत्येक अडचणीचं सोल्युशन आधीच हजर आहे, बरोबर की नाही? म्हणजे परमेश्वराने ती एक देणगी दिलेली आहे तुम्हाला. त्यामुळे दोन्ही संकेत सदैव त्या बाळाच्या मदतीसाठी धावून आलेले असणार आहेत नेहमीच. त्यामुळे कदाचित तुम्ही ऑफिसमध्ये जरी 24 तास राहिलात ना, तरी तुमचं बाळ या दोन्ही संकेतांच्या मध्ये खूप आनंदाने राहणार, यात काही शंका नाही. त्यानंतर ज्या चिमुकल्या आमच्या मावशाबाई आहे, ती बघा आमची परीबाई, तिला इतका आनंद झालाय काय बोलूच नाही. म्हणजे ती मगापासून इतकी बागडते. मग आमची खुशी असेल, आमची स्नेहा असेल. पुढे स्नेहा, आपला सरप्राईज डान्स बाकी आहे अजून. प्रिया, तुझाही सरप्राईज डान्स बाकी आहे. सुनबाई रुचिता, तुझाही डान्स बाकी आहे बरं का? आम्हाला सगळ्यांना तुमचे डान्स पाहिजे. सो बी रेडी फॉर द डान्स ओनली. मोठी जर्नी असते. आणि म्हणून सोनालचे काका काकू, अर्थात मोठे काका आमचे अनंत काका आहेत का? ये बाळ हजर म्हणायचं. काय म्हणायचं? हजर. आपली मराठी शाळा आठवली पाहिजे आपल्याला. त्यानंतर आमचे विनोद काका हजर, हाजीर हो. आमचे सुगेंद्र काका, येस सर, येस मॅडम, ओके. आणि
किशोर काका ते पण आहेत, त्या बात आहे. सगळे काका आजोबा हजरच आहेत आणि त्यांच्या जोडीला काके आजोबा पण हजर आहेत. काके आजोबा, अश्विनी ताई, अश्विनी काकी, अश्विनी आजी कुठे आहे? आले का अश्विनी आजी? आहेत मागे आहेत. कुठे आहेत? हात नाही दिसला मला, हात नाही दिसला. हा दिसला 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 हजर. म्हणजे मला प्रेझेंट ऍबसेंट लावायला कॅटलॉग वर, बाकी काही नाही. संध्या काकू, संध्या आजी हाजीर हो, हाजीर आहे. त्याच्यानंतर आमची संगीता आजी हाय, जागृती आजी हाय हाय हाय. सो थोडंसं जनरेशन नुसार गॅप पडतो नाही का हॅलो करण्यामध्ये. नमस्कार, हॅलो, हाय, येस, असं वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची रिॲक्ट होण्याची त्यानुसार. त्यानंतर आत्या आजी होणार आहे, आमच्या 2 आत्या आजी. शकुंतला आत्या आजी हाजीर आहे, हाजीर आहे. राजश्री आत्या आजी, दोन्ही आत्या आजी हाजीर आहेत. तुमचंही मनापासून स्वागत आहे. त्याच्याशी मी काही बोललेलं नाही, पण त्यांच्या पर्सनॅलिटीकडे पाहून मला वाटलं की तुम्ही 100% डान्स करणार ना. आपण तुमच्या आवडीचं गाणं लावू, जोडीला मी पण येणार, काही टेन्शन नाही घ्यायचं. त्याच्यानंतर मामाजी, बाबूराम मामाजी आहेत. कहाँ पे हो आप भी डांस करोगे? कपल डांस करेंगे हम लोग, कपल डांस, दोनों का कपल डांस देखना है हमें. आने वाले बच्चे को भी देखने दीजिए. तो आप अच्छे से नाचिए, हम एक आपका प्यारा सा सॉन्ग लगाएंगे, दोनों का डांस रखेंगे, ठीक है? अगर आपने अच्छा किया तो गिफ्ट भी देंगे. भरपूर वेळा झालेली आहे. आमचं कुटुंब फार मोठं आहे, त्यामुळे आजी होण्याचा एक्सपिरियन्स खूप आहे. प्रत्येक वेळेचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. आजी किती वेळा होते, पण जेव्हा जेव्हा कळेल. आता ज्या वेळेला संकेतचं लग्न झाल्यानंतर संकेतची जेव्हा बातमी, तेव्हाही त्या क्षणाचा आनंद वेगळाच असणार. कुठल्याही आनंदाची तुलना दुसऱ्या आनंदाशी होऊ शकत नाही. तो आनंद त्यावेळेला अतुलनीयच असतो, तो अवर्णनीय असतो, बरोबर की नाही? सो आत्ता जो आनंद आहे ना, याच्या आधी जरी तो तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल. वाट तू हवा साथ ही तुझी जणू घात चांदवा, एक साजणी या क्षणी साथ ही तुझी जणू घात चांदवा, स्वर्ग मानवा. ओके, जोरदार टाळ्या. संगीता आजीसाठी. तुला तू कोण होणार? मावशी. सगळ्यात छोटी मावशी आहे का? आहे का अजून? सगळ्यात छोटी मावशी ना? हा, तू सगळ्यात छोटी मावशी आहे, पण मला असं वाटतं की सगळ्या मावशांपेक्षा तू मावशी आहेस, बरोबर की नाही? बाळाला कोण खेळवणार? तूच खेळवणार. मग तू शाळेत जाणार की बाळाला खेळवणार? शाळेत जाणार, मग बाळाला खेळवणार. किती हुशार आहे बघितलं का? पहिले शाळेत जाणार आणि मग बाळाला खेळवणार. म्हणजे हे उत्तर त्या आदर्श विद्यार्थिनी कशी असावी अशी, नाही का? भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या अगदी मंगलमय शुभेच्छा. त्यासाठी जोरदार टाळ्या. मराठी बोलोगे, हिंदी बोलोगे? हिंदी बोलोगे. आप क्या बनने वाली हो? दीदी बनने वाली हो. दीदी बनने वाली हो. कैसे लग रहा है अभी आपको? अच्छा. खाली अच्छा लग रहा है? पास 2 बार दीदी बन गई है, इसलिए बराबर है. पहली बार दीदी बन गई होगी तो ज्यादा अच्छा लगा होगा. अभी अच्छा लग रहा है, बराबर है ना? अभी तुम्हें क्या लगता है कि बेटा होगा, बेटी होगी, बॉय या गर्ल? गर्ल चाहिए. तुम्हारी जैसी प्यारी गर्ल चाहिए. परी तुला नाही विचारलं, बेबी गर्ल की बेबी बॉय? ते पॉसिबल नाहीये बाबू. एकच काहीतरी, एकच गर्ल. ओके, गर्ल. जुड़वा होने के अभी चांसेस नहीं है ना बेटा, नहीं तो तुम्हारी एक ख्वाहिश भी हम पूरी कर लेते. तो वो दोनों को गर्ल ही चाहिए. तो छोटे बच्चे में से बॉय किसको चाहिए? किसको लगता है कि इन दोनों को बॉय होना चाहिए? बेबी बॉय, रेज योर हैंड्स. किसको लगता है कि बॉय चाहिए? छोटे बच्चे हैं, खाली छोटे बच्चे. सभी को गर्ल लगता है. गर्ल किसको चाहिए? रेज योर हैंड्स. गर्ल किसको चाहिए? इसने भी हाथ ऊपर किया. गर्ल किसको चाहिए? रुहा, तुला काय पाहिजे? बेबी गर्ल की बेबी बॉय? बॉय. तिला बॉय पाहिजे. तुला बाबू? बेबी गर्ल की बेबी बॉय? बॉय. बॉय. हे सगळे बॉय वाले आहेत, पण लाजतात, बघितलं का? मग तुम्ही आणि ह्यांना आपण विचारलंच नाही दोघांना. बरं, तुला गर्ल पाहिजे का? का बरं गर्ल पाहिजे? अच्छी लगती है गर्ल. गर्ल अच्छी होते, बॉयज बुरे होते नहीं ना? दोनों अच्छे होते हैं ना? फिर भी गर्ल चाहिए. क्या नाम रखोगी गर्ल का? प्राची.
प्राची नाम भी सोच के रखा है, प्राची नाम रखेगी वो बच्चे का, क्या बात है. ओके, थँक्यू. भेटू जाके चालेल. कसं एक काहीतरी असतं आपल्या मनात, एक असतं दडलेलं. आपण कितीही वरवर म्हटलं लोकांना ना की काही चालेल, होणारं व्यवस्थित होऊ दे, सुखरूप होऊ दे, ही सगळ्यांचीच इच्छा असते. पण तरीही कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात असं मनापासून वाटत असतं मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, वाटतं की नाही आपल्याला. येस, तुझ्याकडेच बोट दाखवते प्रत्येक वेळेला, ही सेफ राहते आणि तुला मध्ये ठेवते. मुलगी पाहिजे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. मुलगी हवी. आणि खरंच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की एक परीसारखी मुलगी घरी यावं. आमच्या मराठीत 4 ओळी आहेत. छान छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी, छान छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी, शोभा देई आनंद वाढवी ही नन्हीसी परी. ज्याला लाभे कन्या, ज्याला लाभे कन्या तो भाग्यवान खरोखरी. कारण सासर आणि माहेर या दोन्ही घरांना तीच तर खरी उद्धारी, तीच तर खरी उद्धारी. खरंच मंडळी, मुलीचा जन्म म्हणजे सगळ्यात एक म्हणूया आपण, आणि आपले आई वडील जे असतात ज्यांना कन्यारत्न प्राप्त झालेले असतात ते भाग्यवान असतात. कारण कन्यादानाचे एक पवित्र कार्य त्यांच्या हातून होत असतं. ज्या मुलीला 9 महिने पोटात वाढवले, आई वडिलांनी लहानाचं मोठं केलंय, एका ठराविक वयानंतर कुणातरी परक्याच्या स्वाधीन तिला करणं म्हणजे यापेक्षा दान ती किती मोठं असेल. या दानाला कोणाचीही तुलना आपण करू शकत नाही. इतकं सर्वश्रेष्ठ दान आपण कोणतेही म्हणते की रक्तदान सर्वश्रेष्ठ आहे, अवयवदान सर्वश्रेष्ठ आहे, परंतु मी म्हणेन की कन्यादान हे सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या त्या लाडक्या लेकीला दुसऱ्याच्या स्वाधीन करताना आई वडिलांची होणारी तळमळ, ती तगमग फक्त ते आई वडीलच जाणू शकतात, बाकी कल्पना कोणीच करू शकत नाही. आणि अशी ही छान छकुली तुम्हाला मिळावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना असेल. करायचं नाही, फक्त सुंदर उखाणा घ्यायचं बस. इतक्या प्रेमाने घ्यायचा की तुमच्या हृदयाची हाक तुमच्या आहोंपर्यंत पोहोचली पाहिजे. 27 वर्ष लग्नाला झाले, अहो 50 वर्ष झालेले सुद्धा नाव घेतात. तेव्हा तर प्रेम जास्त वाढलेलं असतं उलट तरुणपणापेक्षा, नाही का. म्हणजे सुरुवातीचं जे प्रेम असतं ना मधल्या काळात कुठेतरी कमी होतं, पण एक 20-25 वर्ष झाली ना लग्नाला की पुन्हा ते प्रेम असं जागृत होतं, अधिक वाढत जातं. अनुभवाचे बोल आहे का, अनुभवाचे बोल. बरं, नाव घ्या, पटकन नाव घ्या. एक घ्यावं, हे सुचवा कोणीतरी, नाव सुचवा, हळूच कानात सुचवा कोणीतरी. बोला पटकन. येतं नाव, सगळ्यांना येतं. अगदी मग साधं घ्या. ते कुठलं ते नाव सुचवले बघा, ह्याला तत्परता म्हणतात. नेहमीच मदतीला येतात, बंधुसारखे धावत येतात. आशीर्वादाचे फूल वेचावीत वाकून मनोजरावांचे नाव घेते, माझा मान राखून. क्या बात आहे, जोरदार टाळ्या ताईंसाठी. क्या बात. देखी मेरी माया का सब परेशान, धना मेरू नाम झूमे पहाड़ की बात, जादू देखी मेरी माया का सब परेशान. जोरदार टाळ्या परीसाठी. वाव, क्या बात आहे. परी कसली भारी नाचली आमची. कधी प्रॅक्टिस केली तू? मी घरातच केली. जेव्हापासून मी स्कूल मधून आले ना तेव्हा
साईडला एक पाट आणि त्याची सोबत ते असतं ते ठेवलंय. त्याच्यासोबत त्याला फुलांनी सजवलंय. ते बस दीदी जिजूसाठी ठेवलंय, बाकी कोणासाठी नाही. काय करणार? बस माझी ही एकच म्हणणे आहे की त्याला कोणीच हात लावायचं नाही. बरं त्याला काय म्हणतात माहितीये का? धनुष्यबाण. काय म्हणतात? शबान. हा, ते धनुष्यबाण कोणासाठी आहे? दीदी आणि जिजूसाठी. दीदी आणि जिजूसाठी. तर तिची एकच म्हणणं आहे तिचं की त्याला कोणीच हात लावायचं नाही, त्याच्यावर फक्त आणि फक्त माझ्या दीदीचा आणि जिजूचाच अधिकार आहे. बरं सोनालीचं औक्षण करत आहे आणि आपल्या लाडक्या सुनेला
आशीर्वाद देत आहेत. आपल्या लाडक्या लेकाचं औक्षण करत आहेत, अमितचं औक्षण. आणि हे नातं खूप गोड असतं आईचं आणि मुलाचं. म्हणजे ते म्हणतो ना आपण की जगातील सगळी सुख एकीकडं आणि आई होण्याचं सुख एकीकडं. आणि जे सुख रंजनाताईंनी अनुभवलेलं आहे तेच सुख काही दिवसानंतर आमची सोनाली अनुभवणार आहे. त्याची चाहूल आत्ता लागलेली आहे. Only 6 voting for blue. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार. तुला मुलगी हवी म्हटल्यानंतर तुला नक्कीच मुलगी होणार आहे. आता बघूया. Boy. It's not fixed. It's not fixed. पिकाचू काय असतो? बॉय की गर्ल? I don't know. उसको भी नहीं पता, मुझे भी नहीं पता. म्हणून तर पिकाचू. म्हणून पण पिकाचू का? म्हणजे जे होईल ते. तसं नकोय. पण पिकाचूचे. येलो येलो काही आहे. उगाच चिडवतायत तुला. तरी पण सांग ना ग फिक्स काय हवंय. वन फायनल हा फायनल प्लीज. गर्ल. ओके जोरदार टाळ्या सोनालीला गर्ल. मग आता तू नाव सांग आता. मुलगा. अरे आता बदलला लगेच. मुलगा झाला तरी चालेल. हे काय हे वेगळंच आहे. मग अशी ठामपणे म्हणाला होता मुलगी हवी. काही झालं तरी झाले. तसं सगळ्यांना चालतं पण एक मनातून एक इच्छा असते रे अशी की फायनल फुल अँड फायनल. काय सांग. सर्व इच्छा फायनल. असं नाही हे मन बदलला लगेच चेंज झाला. मूड चेंज झाला लगेच. म्हणजे असं नाहीये. दोघांचं एकच मत पाहिजे उलट. ओके चल तू काय नाव ठेवणार मग. आता तिथे तुम्हाला नावांची मदत सगळ्यांनी केली पण तू नाव काय ठेवणार सांग. गर्ल झाली तर नाव काय ठेवणार. बॉय झालं तर नाव काय ठेवणार. लकी ड्रॉ कर. जेवढे नाव आहेत ना त्याच्यातलं लकी ड्रॉ करूया. कुठला निघेल बघूया. सिरियसली असं होईल. हे बघा सगळ्यांच्या नावाचे फोटो काढून ठेवा. आणि मग जर यांनी तसं नाही केलं तर यांच्याकडून आपण पेनल्टी घ्यायची. ओके छान नाव आहेत. याने तर आधी धमकी देऊन ठेवली. माझंच नाव ठेवायचं. त्याने जे नाव ठेवले ते सांग रे नाव. नाही तूच सांग. काय निराकार परब्रह्म स्वरूप परमेश्वराचं रूप अकाय असं त्यांनी नाव ठेवलेलं आहे. अकाय. ओके आणि गर्लचं नाव काय ठेवलेलं आहे. गर्लचं छान नाव आहे. कोणी ठेवलं. सोनम ठेवलंय. सोनम ठेवलंय ना कोणीतरी आजोबांनी काका आजोबांनी ठेवले सोनम. सोनाली प्लस अमित इज इक्वल टू सोनम दोघांमध्ये. ओके छान नाव आहे. मस्त नाव आहे. चला बघूया आता. दोघांनी ठरवलंय की सुरुवातीला म्हटलं होती मुलगी हवी. आता त्यांचं मुलीवर मुलावर मन गेले. सो चालतं. डोहाळे जेवणात असं होतं. मन बदलू शकतं. आज चिंच खावीशी वाटली तर उद्या आंबा खावासा वाटेल. चालतं काही हरकत नाही त्याच्यात. तो बदल होतो. पण आता आपण प्रत्यक्ष बघूया की काय नेमकं होणार आहे. त्याआधी नाव जेंडर रिव्हील करण्याआधी धमाकेदार डान्स झाला पाहिजे दहीहंडीच्या गाण्यावर. सो संकेत म्युझिक प्लीज. नाना नानी काका काकी ये बात. चला या आजोबाजी. त्यांना इन्व्हिटेशन द्यावं लागतं.
त्याला बॉय हवं त्याला दुसरी अंडी बोल. बरोबर आहे. काय माहितीये का मामा मगापासून काहीच बोलले नाही. तो आत्ता पहिल्यांदा बोललाय त्यामुळे त्याची वाणी खरी होणार. त्याची वाणी खरी होणार. त्यांनी वर्णिलेली भविष्यवाणी खरी होणार. बरोबर आहे की नाही. आकाशवाणी एकदाच होते आणि ती संकेत मामाच्या तोंडातून झाली आहे. विचार हिला काय खावे